नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शरद पवारांचं ते ठरलं हे असणार पक्षाचे नाव आणि चिन्ह काय आहे, बातमी सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान राष्ट्रवादी व चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर शरद पवार काय करणार हाच प्रश्न सर्वांना पडला होता। पण शरद पवार जसे कसलेले राजकारणी आहे ते आजच्या प्रसंगासाठी आधीच तयार होते। आपल्या हातून पक्ष जाणार हे त्यांना माहिती होतं, त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उगवता सूर्य हे चिन्ह शरद पवार निवडणूक आयोगाकडे मागणार असल्याची माहिती आहे। यासाठी पवार 3 महिन्यांपासून तयारी देखील करत असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली। तर पक्षाचे नाव काय असणार, तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव पवारांनी अजित पवार गटाला महाराष्ट्रामध्ये शह देण्यासाठी ठरवले आहे। त्यामुळेच पक्ष व चिन्ह हातातून गेल्यानंतर पवारांना शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा पवारांनी केली। पवारांनी म्हटले की सोशल मीडियाच्या काळात लोकांपर्यंत आपला पक्ष व चिन्ह पोहोचवणे फार कठीण नाहीये। तसेच पक्ष जरी आमच्याकडून हिसकावून घेण्यात आलेला असला तरी पण अजित पवारांच्या संपूर्ण गटाला येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच आम्ही पराभूत करून त्या जागी नवीन कार्यकर्त्यांना तिकीट देऊन निवडून आणू आणि महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलंच माहिती आहे पक्ष व चिन्ह कोणाचे, तरी देखील उगवता सूर्य व मीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या निवडणुकीत घेऊन येत आहे, असे बोलून शरद पवारांनी पक्ष निसटल्यानंतर माध्यमांसमोर त्यांची मत व्यक्त केले। तर मित्रांनो, आगामी निवडणुकीसाठी पवारांनी अजित पवारांना शह देण्यासाठी ठरवलेलं चिन्ह व पक्ष याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच शरद पवार आपल्या राजकारणाचा अनुभवाचा फायदा घेऊन येणाऱ्या निवडणुकीत नक्की चित्र बदलून टाकतील की नाही यावर तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तोडताच धन्यवाद। जय महाराष्ट्र।